Oh,
छत्र निकाना लवकर जरा तुले रे मनी धरू नको असरा गरे राजेसाठी येशील आता मनी धरू नको असरा राजेसाठी येशील आता
तुझ्या मुरलीचा आवाज ऐकून माझे मन मोहित होते. काना, तुझ्या प्रेमापोटी मी खूप वेडी झाले आहे. अरे काना, पण आता मला यावंच लागणार. तिकडे सगळ्या गवळणी माझी वाट पाहत असतील. काना, येते काना? राधे, हे तुझे नेहमीच आहे. अरे काना, मला बाजारात जायचं आहे. मी आता लवकर येते. येते काना? राधे, राधे थांब ना. आता मी एकटा तरी काय करू? राधा देखील गेली. राधा आता बाजारात जाते ना. आता बघतोच कशी जाते.
की चंद्रा? अगं तू इतक्या गडबडीने जातेस तरी कुठे? अगं कुठे म्हणजे आपण बाजाराला निघालोय ना. अगं पण तू एकटीच जाणार होतीस की काय? अगं एकटीच कुठे, तुम्ही पण आहात ना माझ्या बरोबर. अगं आपण बद्री बाजार निघाल्या खऱ्या. अगं पहिल्या रस्त्याची पुढची माहिती आहे का तुला? अगं आपण शृंगार ते नीट केलाय, माल तर चांगलाच घेतलाय, पण आता काय करायचं? अगं हे का तुला तरी या रस्त्याची माहिती आहे का? तर आधी चालेल बघ, मला काय माहित असणार. तुला काहीच माहित नसतं बघ. हो मागे. अगं हे तारा, अगं तुला तर या रस्त्याची माहिती आहे का गं? मला तर मुलीच माहित नाही बघ. अगं तुलाच पण काहीच माहिती नसतं, तू हो बाजूला. अगं ते सोड. आता आलं बघ माझ्या लक्षात. काय बरं? ती वरच्या आलीची मावशी आहे ना, तिला घे की आत मारून. असं म्हणते? हो. मग मी घेते आत मारून. अगं मावशी ग मावशी, अगं हे मावशी ग मावशी. अगं काय गं? अगं अम्मापुरीचा विचार ठरलाय मथुरीच्या बाजारी जायचा. अगं आले तर इथे उठलंय माझं. अगं काय उठलंय तुझं? अगं आले येऊन सांगते. अगं हे लवकर.
मावशीला हाका मारलीस? आता ते जाऊ दे, आधी मला सांग तू यायला उशीर तरी का झाला? अगं काय सांगू राधे, ते माझं उठलं होतं ना. अरे मावशी काय ग तुझं उठलं होतं? अगं रे, बाळ उठलं होतं. बाळ होय, मला काही वेगळंच वाटलं. काय सांगू तुला, बाळ उठलं मग मी हलवत होते ना ग. काय ग हलवत होते? म्हणजे पाळणं हलवत होती. तू हे मावशी तू बाळाचपणा असं हलवीत होतीस की असं हलवीत होतीस? अगं वेळे पाळणं असं हलवतात, असं हलवत होते. ते जाऊ दे, तुम्हाला कशाला बोलवते सांगा ते इथे. का मावशी अम्मापुरीचा विचार झालाय मथुरीच्या बाजारी जायचा. अगं मग चला लवकर. चल तर लवकर. चल ना. अगं वेळे आपण बाजार निघालं खऱ्या. अगं हो, पण कोणी घेतलं काय, नेसलं काय हे सांगितलं, बाजार तरी भरणार कसं? हे सांगितलंच पाहिजे. हो तर सांगितलंच पाहिजे. मग ऐक बरं मावशी, मी की नाही विक्रीला घेतलंय बघ दूध आणि नेसलंय बघ साधं सूत. अगं छान की हो मागे. अगं चिकने. अगं मावशी अगं तुझं काय घेतलंय? ऐक तर, मी वेडी हिरा विकीला घेतलंय बघ थंडगार जिरा. अगं तू बघतोय बघ कसं गिरा. अगं मावशी कुठे कुठे? अगं वेळे बघू नकोस, प्रेमात पडेल. अगं मावशी त्याचं काय ते? अगं माहिती मी मस्करीच केली. हो मागे तू पण. अगं तुझं काय घेतलंय? अगं मावशी विक्रीला घेतलाय खवा आणि नेसलाय बघ शालू नवा. अगं मावशी मी पाडते बरं का तुला काय दिलं? अरे काय काय तुमचं? हे फटाकडे. काय ग मावशी? अगं तुझं काय घेतलंय? मी सांगू? अगं सांग ना. खरं सांगू? अगं लागतेच काय? अगं मावशी मी विक्रीला घेतले कोथिंबीर काढी आणि नेसले बघ पितांबर साडी. अगं तीच ना माझी भांडी दिसती. अगं मी नव्हते, तू माझ्या अंगावर येत होती. अगं तूच येत होतीस. अगं तूच येत होतीस ग. जाऊ दे आता, ते वेळ नाही. बाजारात जाऊया आपण. चला. ये मावशी तर चल लवकर बाजाराला. ऐक ना ते. कशात आणि पटकेत काय? सांग बरं लवकर, उशीर होतोय बाजारी जायला. अगं ऐकते, ऐक सांगते. ते एवढं असतं ते. अगं मावशी ते एवढं म्हणजे नक्की काय? अगं ते चुपायचं असतं बघ. अगं मावशी नाही तुपायचं. अगं एवढी पेप्सी. पेप्सी. हीच घेतली मी विक्रीला. ऐक ना ते एवढीचा खट्टा पण चढतोय, खरं थकवा जाणवतोय बघ. हो गं मावशी, नाही छानसं घेत घे ना. असं म्हणते. मग मी घेते एक सुंदर सगळी. अगं पोरीनो, ती मला मागून साथ द्या. हॅलो शर्वरी सचिन जागडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मोर्या साऊंड आणि लाईट कळंबसते त्यांचे मालक तेजस राक्षे यांच्याकडून 2 नंबर गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच चिन्मय विजय उंडरे धामणवणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्रज्वल विलास दारविटकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे भगवान तुकाराम खापडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही या सर्वांचे नमन आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाभी प्रहर झाला
शृंगार कोणी जाऊदलाचा यानो बाजारा घेऊया माताची कराबाई नाही उदया पाराला घेऊया माताची कराबाई नाही उदया पाराला Thank you.
आता धारण केला आहे. पण 16 बिंदूंचा मेला मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशिल्ले गेले हे का न करता माय दूरचा सुदामा त्याच्यावर सोपवलं पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. अनुदेवा, देवांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद सुदामा. देव हो, एकाएकी बोलवण्याचे कारण एकच आहे सुदामा. सांगा पाहू. 16 बिंदूंचा मेळा मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशिल्ले गेले हे का न करता आणि वेळा समोर आल्यापासून बोट दाखवतोय. काय झालंय? काय काय झालंय? अरे काय झालंय सुदामा? अरे बोल लवकर. फाटच सकाळी 4 वाजता उठलो. अरे कशाला? कशासाठी? आता माणसं कशाला उठतात सकाळी? अरे ते वेगळं काम असतं. तू कशासाठी उठला होता? फाटच सकाळी 4 वाजता उठलो. म्हणजे पहाटे लवकर उठला? नाही, मग फाटच. हा बोल बोल लवकर. आणि 4 वाजता उठलो आणि मग आणि वाईट हुरडा पडल्यासारखं झालं. अरे काय खाल्लं होतंस? काय काय नाही, आपलं वायंगीची फोडा देऊन दिली. आणि आपला गेलो कुठे? तिला गोंडात परतात. अरे होय बरोबर. आणि बसणार. मग काय झालं? काय तेवढ्या समोर वाघ. कुठून? कुठून आला? समोरून वाघ आला आणि मग
माझी हिवली पिवली झाली. आणि काय झालं पुढे? हा काय झालं? वाघ माझ्या बघी आणि मी वाघा बघी. वाघ फोडून टाका नाही दे. मग मी काय काय विचार काय? वाघ तिकडून डरकायला दे. मग मी पण शिकडून डरकायला. म्हणजे तू तोंडाने वडार काय म्हणत होता? मला वेगळंच समजलं की हा आणि तिथली धाव मारली. कुठे गेला? आणि आमच्या घराच्या बाजूला चिंचेचं झाड आहे. त्याला वाटल्या फिऱ्या मारल्या आणि तसा वाघ माझ्या पाठीकडे. तर सकाळ म्हणजे धाक घालोक ना थोडा. आणि मला काही समजे नाही. एकदा वाघ माझ्या पुढे होय, एकदा मी वाघाच्या पुढे होय. आणि असा झाडात लपलो मुद्यात आणि धरली वाघाची शेपटी. आणि काय म्हणतोस काय? आणि गारगार फिरवली. वा शाबास. आणि कावनावर नेऊन टाकली. अरे कुणाच्या? हा तिथं एक साईडला कावा नाही कोणतं? बैलांचं. त्याच्यावर नेऊन टाकली. आणि मग? आणि घरात येऊन गप झोपलो. आणि सकाळी बायको नालावर गेली. आणि म्हणते आमचा भोका कुठे दिसला? काय वेड्या. हा मग तुला नेमकं दिसलं नाही का कोणतं? काय कालोग ना. ओ भोक्याला धरला टाटवली त्याला कावण्यावर. बरं बरं. आता काय भोकाचा यायचा नाही लवकर. काय ठेवलंच काय घरात? हा सुट्टा चित्ता. तुझं राहू दे सर्व. हा मग तुझं सांग. तुला कशासाठी बोलवलं माहिती आहे का? नाही. अरे आपले श्रीकृष्ण भगवान आले होते. आपले अरे मग आपण त्यांची संगडी आहोत. संगड त्यांनी आपल्याला मोठी कामगिरी सोपवली. हा आणि 16 सहस्र गवळणी थाट मठ करून मथुरच्या बाजार निघाल्या. मग तुझ्या पोटात दुखते का? माझे पडून कशाला तिथे? मग जाऊ दे जातात ते. आणि श्रीकृष्ण देवाने कामगिरी सोपवली आपल्यावर. आपल्यावर मग अरे त्यांना मथुरेतलं दही दूध घेऊन जाऊन द्यायचं नाही. कुठल्या मथुरेतलं? अरे आपल्या गोकुळातलं दूध मथुरेत घेऊन द्यायचं नाही त्यांना. त्या आगाव भात आला का काय? पण मला दिसता. त्याच्यासाठी तुला बोलवलंय. हा गवळणी अडवायचे आहे. अडवायचे? त्यांच्याकडे अजिबात घ्यायचंय. हा मग जमेल ना तुझ्या? नाही. अरे मग कशाला आला? तू बोल म्हणून आलोय. मग जमणार नाही म्हणतो. नाही. मग तुझ्या पाठीमागे कोण आहे का बघ. दोन आहे. आणि गोकुळा. मग असं माझ्या पाठीक म्हणजे तुझ्या पाठीक म्हणजे कुठं आलं सांग मला. म्हणजे गोकुळा. मग असं अरे आपली संगडी. हा शंभरी एक आहे. त्याला बोलावून घे. मी बोललीच नाही. मग मी हाक मारेन. मग हक्का मार. हाका मारू. होय. हे वाकडे रे वाकड्या. अरे किती वेळा भात खाल्ला? दोनदा. जरा मोठे नाही का मार? दोनदा भात मी केलं म्हणजे. जरा मोठे नाही का मार? हे वाकडे कोण वकऱ्या काढतोय? जरा मोठे नाही जरा. अरे हाय रे हाय. इकडे ये इकडे ये. अरे हशाला. हा अरे हशाला. हशाला. आणि परत काय तू विचार त्याला. अरे इकडं ये इकडं. अरे हशाला. अरे वेड्या कशाला म्हणतोय तो? अरे वेड्या कशाला काय? अरे इकडं मजा आहे मजा. हसली अजाय. तुझा मा आणि काय झालं काय? अरे ही मजा कधीपासून हसायला लागली. तुझ्या कानावर केस आले. हा अरे कसली मजा म्हणतोय तो? अरे धैदूत खाण्याची मजा आहे. खायला पाहिजे. हा अरे खायला पाहिजे काय म्हणतो? आणि यायलाच पाहिजे काय म्हणतोय तो? यायलाच पाहिजे ना. हॅलो हा हॅलो. अरे येतोय म्हणतोय तो. येतोय. ये लवकर ये म्हणा. लवकर ये लवकर ये. झाली गडबड घाई. आता करू मी काही. झाली गडबड घाई. आता करू मी काही. पेंड्या आवाज पडला तुझा खाली. पेंड्या आवाज पडला तुझा खाली. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई थोडी रमी रे कुंजवणी. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई थोडी रमी रे कुंजवणी. झाली गडबड गाई 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 गडबड गाई. गाई गाई.
कोणला गावी झाला हवत आलो हवत धावत आला हमलो जमला हा तो होताच कुठे एवढा वेळ कुठे अंजे हुंजावळा तो हगत तुझा मा अरे काय म्हणतोय तरीच म्हटलं तिकडे घाण कशी काय होती परत त्याचा विचार केला अरे हायूर आहेत ना हायूर हा ती हरायला ओढली होती झाली गुरु चरायला हा हरायला ओढली होती आणि ती हगत होतो बघत होता हा हगत होतो हा एवढ्या खाला हागली हो काय झालं अरे हो पागली हो हा हो झोप पागली लागली हा हा थोडे ह्याला न्याला हाग आली परत आली हाय अरे हाग आली जाग आली म्हणतोय तू, जाग आली हा हाग आली हकतो तर हाय वेळेत बघतो ते काय म्हणतोय तू. बघतो तर काय हा आधी हायूरा होती काही गुरं नव्हती होती तू कुठे मी गेली हवत हवत तिकडच्या हंगला गेलो तिकडच्या जंगलात गेला तिकडे इथलीच हाय तिकडे पण नाही भेटली नाही मग मग हावून हावून मला हो मागला होत होत हो मागला ना दम लागला हो धावून मागला मग आला लागली हाय हा हा लागली ताण लागली हा लागली हा मग हरू हाय कोण ही हरू हाय अरे हाय पाठी बाजूला आहे खुर्ची ही हरू हाय हा लागली ना हाला अरे तो म्हणतो मी करू काय करू काय करू काय हा हरू हाय अरे ही आहे ना हाला समोर आहे ना हाजूचा हाड दिसला तुला मग काय बोलतोय काय तू अरे याला हाड दिसलं कोणत्या तरी अरे हाजूचं हाड काजूचं झाड हाड हा त्या हाडाला आहे ना हिवली हिवली होंडा हागली होती काय म्हणतोय काय तो तुझा मग काय झालं काय अरे काजवाला कधी बसली गोंडे लागायला लागली हाडा अरे काजूच्या झाडाला गोंडे लागली हा. होती गोंडे लागली होती होंडा हागली होती हिवली हिवली हा हिवली हिवली होंडा हागली होती हा? ही आहे ना हाडावर हल्लो मग तुझ्या होंडाला हानी सुटलं अरे अरे तोंडाला पाणी सुटलं ना तोंड होंडाला. हा? हा मी
हाडावर हल्लो हा हातपा तोंडा हल्ली चार पाच बोंडा खाल्ली हल्ली हा आणि हाली उतरणार तर हाय खाली उतरणार तर काय हाय हाडाची हाली आहे ना हा तर हागोबा काय म्हणतो काय तो अरे याचा आजोबा आला मग आगोबा याचा आजोबा काय करतो वाघोबा आगोबा हे सुदामा काय झालं काय आणि मग गरगराला आगोबा करणार नाही याला त्याला विचार करा आगोबा ना वाघोबा हा मग काय करत आगोबाला हागून मला ह्याची हल आली अरे घाबरला तो हा. घाबरला आधी त्याचा बघ काय तो किती बघ. झाला आणि त्यात बोंडा खाल्लेली हा. ह्याची हल आली मग काय केलं ही हाय हरणार काय करणार? अरे हाडावरनी सोडली झाडावरली सोडली. हाडावरनी सोडली मग अरे आगोबा पण हॅप्टर हेक्टर आणि चॅप्टर म्हणतो हा, चॅप्टर चॅप्टर. काय ह्याला नसेल काय अरे आगोबा आहे ना माझ्या ह्याच्या हाडाला हरून असा हरतीये सुदामा काय बोलतोय काय तो अरे हो तो धारेला धरून वरती एवढी याची धार कडक अरे त्याला कडकी झाल्या बोंडाच्या रसान आला काय की? हा? हो, ही हाबरलो घाबरला हा मग हा ही आणि वाघोबा जर वरती गेला असतं तर काय केलं असतं परत पहिला दावा कुठे मारला अरे पोट फाडून द्यावा असता काय बोलतोय मग? हा हाबरलो ही मग काय केलं ही पण हुशार हुशार हा हाय याला असेल काय केलं ही ह्याची हार आहे ना हा. हल्दी कट करून टाकली कट करून टाकली कट करून टाकली हा? आगोबा हाली हल्ला हा आणि ही पुढे गेलो ना हा? अरे हाली गेलो हाली काहीतरी आला हरत होत हा हालीत आणि जाळी धरून होतं म्हणतो जाळी काहीतरी हलत होतं हा हा? मला वाटलं काय याच्या हाई उर असती काही बुरा हा मग मी खाली गेलो हा? आणि बाहेर आलो हा? वयात हुलं हागलं कशाला माझ्या अंडाला हा? अंगाला आणि समजून घे ना तू अंगाला पूर्ण हा. लागलं मग हो? मी काय गेलं हा? हवत हा? घराकडे गेलो घराकडे गेला हा? आणि होटा अगत आहे ते हा? होटे अगत अरे मोठा गोट्या बघत हा. नाही तो. मोठा गोट्या बघत हा मोठ्या गोट्या भक्ताकडे गेला हा आणि घरात गेलो याच्या हा हुली जवळ हशिरी हवी कोण होटे अगत मोठा गोटा बघत हा. मशिरी लावली हा. मग मला बघून हाबारला घाबरला तुला तू? हा. मग ही आहे ना त्याला विचारलं हा. मला हुलं लागलंय हा. ही हाय हरू फुलं लागले काय करू हाय हरू ह्या सांगितलं एक हिर आहे हा ही हिर वीर आहे वीर हा हा. हिर आहे हिरीच्या बाजूला एक हर्या आहे हर्या अरे हर्या हा पर्याय पर्याय हा. हा. हर्याच्या बाजूला पर्यायच्या बाजूला हेट आहे हेट आंबूची बांबूची बेट आहे हा. हा आंबूच्या हेट आहे ना हा. त्याच्या बाजूला पोरं हेलत होती पोरं खेळत होती इथं हुरला आली नव्हता पोरांनी खेळून धुरला पाहिजे हुरला आली हा सांगितली ना काय काय? हुरल्यात हुकरासारखं होल डुकरासारखा लोल होल डुकरासारखा लोलला तुझं काय काय झालं होतं हा? हा सांगित होती ना हा मग काय केलं मी हाऊन हुरला हुरत होतो हा मग मग काय अरे झालं हुत्र्याने हगितली कुत्र्यानी बघितली त्यांना म्हटलं हुकर बोलतो डुकराला ओरडत चांगली नाही तुला ती. मग तशी वाटला एवढा तरी ठेवली तुला इकडनी तुझा आवाज आला असा इकडे आलो बरं गेलं मग अरे वाकड्या हा, तुला पेंद्याने कशासाठी बोलवलं माहितीये का? का सांगित हा तुला आवाज तुला वाकड्या हा, तू काय जेव्हा आयशीच्या पोटात होता हा. तेव्हा तुझी आई काय नेगीवरच जगली का काय मग काय? आणि तुझी? हा? तुझी? अरे मेवा तुली तुला कोलस अरे, काय झालं काय तुझ्याशी काय नाही म्हणतात पीठ खाल्ला त्याला बोलतो कसा विचार काय झालं तुला बोलायला अरे हे पण हागायला बाई होती हहानी आहे ती. कोण आहे होती हहानी मोठी कहाणी हा. आहे काय झालं ती हहान होतो ना हहान कोण होता अरे लहान होतो हा, ती हहान होतो ना हहान लहान. हा हाजा ना हालूला होत होता अरे हे पेंद्या काय म्हणतो काय तो अरे हा म्हणतो लहान होतो ना तेव्हा आलूला होत होता हालूला चालूला हा.
चालू लावून होता आणि खोलायला गेलं ना की फक्त हवा जाते हवा ते. माझं नाव पण केलाय अरे असू दे असू दे. आपल्या जोडी तो कामाले कामाला ये. बाकड्या तुला कशासाठी बोलवलं माहिती आहे का? अरे 16 तास गवळणी होला? हात मार करून मथुरेच्या बाजार निघाल्या हा. आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचं काम हा. आपल्या श्रीकृष्ण देवाने सांगितलंय हा. आणि जमेल ना तुझ्या हा मग या चला माझ्या हा. मागोमाग गवळणी निघाली यमुनेच्या घाटाला तुमच्या मागोमाग जायचं. चला माझ्या मागोमाग. अरे तू धक्का कशाला मारतोस? मी नाही आहे. पेंड्या अरे गवळणी बघितल्यास का? तू पण नाही बघितलं. मी तुम्हाला एक वेळ दाखवणार आहे. माझं बोट फिरेल तशी तुमची नजर फिरली पाहिजे. बोट आणि बोट हा बोट. काय फिरवायचं ते फिरून घे. तुला बोलायचं काय ते अगोदर बोल. आणि त्या पहा या बाबा कशावर. आणि वावर. अरे हा? काय म्हणतोय काय तो? कुठे आहेत गवळणी? आणि वावर. अरे अरे मांडव याला कुठं दिसताय हो तिथं आमलं. तुझा मग अरे नंतर माझं बोट कुठे गेलं बघितलंच नाही का? काय अरे वेड्या परत दाखवतोय. हा आता तर बघितलंच नाही ना तू गवळणी. तुझी केस कापायला सांगी ना. पोयतीने कापायला झाले पैकी लागेल काही आणि तुझे रे कुराडे शेप आहे गवळण दाखवतोय. हा नीट बघ आणि त्या पहा. हा हा काय मुरट काही काय झालं? गवळणी कधी बघितल्या नव्हत्या. तोंडाला आणि उठलं. तोंडाला आणि उठलं. पाणी सोडू नको काय आणि पेंड्या 16 सहस्र गवळणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक मावशी आहे. पावशी. नाही मावशीची निघते आणि त्याच्यामध्ये एक मावशी आहे. एक मावशी तिला ओळखता येईल तर ओळख. आणि काय त्याची सेटिंग लावून देऊ सेटिंग कशाला लागते? तिला ओळखता येईल तर ओळख. ओळखायचे आणि तिला असं विचार कसं तुम्ही आल्या कुठून जाणार कुठे एवढंच आणि जा लवकर. हा मावशी ओळखायचे हा चालेल. काय झालं? काय झालं काय काय झालं तरी मला कपडे घालतो काय? काय झालं? अरे तिकडे धक्का वेळा पडलो का नाही? हा? अरे उंदीर बी लागली ती मग. अरे काय झालं होता? काय अरे मावशी ओळखलीस का? मावशी ओळखली अरे हाय ना. अरे मावशी ओळखायला गेलो हा? आणि जेसीबीचा फावडा मारला दोन गोळ्या त्या खाऊन सोडलो आणि पुढे एवढे उंदीर दिसला उंदीर राहू दे मावशीला बोलावून दे. बोलून घेतो हे मावशी
काय रे कशाला आठवणीस मला अरे काय झालं असतोच का भाऊ तो होईल बोल मावशी बोल ना जरा अशी हो हा एवढा मोठा नांगराचा फालेटू तो मारलास हजाय हजाय कोण आहे? अरे हजाय गांजाय? अरे गांजाय कुठे म्हणतो अरे आली तू हजाय अरे मावशी हा एवढा मोठा तू नांगराचा फाल मारलास ना तर हजाय अरे गेले तर नांगराचं फाल नाही आहे मग काय आहे? अरे मराठी तुझी नेसण्याची पद्धत आहे त्याला नऊवारी साडी म्हणतात मेल्या पद्धत करणार माहिती इकडं माग कोण बघायला आहे? अरे वेडे. इकडे पुढे गल्यात लावा इकडे आमचा तो गजा आहे पुढे अरे वेळे त्याला धोतर म्हणतात कोण म्हणतात धोतर म्हणतात त्याला आणि याला नऊवारी साडी म्हणतात पहिलं मग तुझं काय आहे काय तुला काय दिसतंय मला नाही काय आहे तशी अरे धोतरच आहे हा धोती अरे ती धो कधी तरी ती खराब किती गेली सांगितलेलं काम कर लवकर हा सांगितलेलं काम कर लवकर कशाला बोलत सांग लवकर मला मावशे हा काय म्हटली काय अगं अरे नऊवारी साडी आहे ती नऊवारी साडी अरे वेळे नऊवारी साडी मध्ये असते ती कोण कोण मला निवडू घालतो अरे वेळे ती आली आली? आणि सावरी मध्ये असते ती कोण मग बाबा अरे वेळे सांगा नाही ते कोण अरे ती मम्मी मम्मी हा अजून काय प्रकार आहे अजून काय नाही एवढं आहे आणि तर तुम्ही काय घालता होता गाडून अरे काय म्हणतात तू तर तुम्ही गाडून काय काय म्हणता ना अरे आम्ही नाही घालत मग मला काय माहिती कोण घालतात ते त्या कोण माहिती कोण हलवा की हलवा हॅलो ए अडतील अरे होय पडतील बोलू जायचं आता हवंय मावशी काय म्हणतात त्याला गाऊन म्हटलंस ना हा गाऊन 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 घालते ती एवढं कशी काय ती काय धड बाईचे जातील ना आता एवढ्या 9 वारांनी 10 वारे दिलेले आहेत तरी गाडून खायला काय गरज आहे गाडून नव्हता गाऊन मग त्या चांगला आपला घालायला मस्त कसं काय अशा फक्त खुटीला अडकवायचा कुठीला हा खुटी माहिती आहे काय माहिती अशा खुटीला अडकवायचा आणि हिकडे घात काढायचा सांग ना इकडे घात काढायचा फालूदा आणि हळूच मंदिर डोसं वर काढायचा झाला वाटलं फिरायला निघो तर वाराला की समजेल कुठे गेली ती कुठे ए फालुदा इकडे काय आणलाय अरे फालुदा आणलाय फालुदा मागचा फालुदा आणलाय फालुदा चावलं काय माझ्या फालुदा कशाला बोलत काय चावायचं नसतं तर प्यायचंच तो तुम्हाला कशाला बोलायला सांग लवकर मला दूध पाहिजे मला पाहिजे काय तुला पाहिजे दूध तूप घे तू तूप नाही रे तू माझ्या बघाय तूप नाही आहे की तू अरे काय पाहिजे तुला ऊट अरे काय म्हणतो या अरे मला दूध खाया काय तू बैल आहेस काय अरे ऊट आईचा ऊट अरे त्याला गोमूत्र म्हणतात गोमूत्र अरे आईचा ऊट दूध हा दूध पाहिजे ह्याला अरे ते वेळ मी ते देऊ शकत नाही का ते आम्ही मथुरेला घेऊन चाललो विकायला होय काय हो नको तुझं खाऊन तू कशाला बोलायला सांग लवकर मला इथे एक प्रश्न विचारायचा विचार ना लवकर तुम्ही आल्या कुठून आणि भूमी खाणार होते आम्ही खाणार होते अरे आम्ही खाऊन आलोय खाणार होते जाणार कुठे अरे आम्ही आल्या गोकुळातून आणि निघाले मथुरेला खाऊन येणार नाही कुत्री हा काय अंगावर येईल त्याला मागाशी वळली नाही कुत्री धुरल्यात बोलत जाऊन देणार नाही म्हणतो अरे आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही तुझ्यात काय आहे तिला सांगा रस्ता कशी म्हणता आम्ही तुला सांगायला काय झालं तू पुढे येत नाही हॅलो अमोल गोंबले याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पार्सल आहे मावशी अमोल गोंबले यांचं नाव घ्यायचं आहे गळ्यात मंगळसूत्र डोरलं बोलला गळ्यात मंगळसूत्र डोरलं अमोलराव तुमचं नाव माझ्या हृदयात कोरलं राजेंद्र खापरे यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पार्सल आहे मावशी राजेंद्र खापरे यांचं नाव घ्यायचं आहे चांदीच्या पारणीत केसराचे पेढे चांदीच्या पारणीत केसराचे पेढे राजेंद्रराव झालेत माझ्यासाठी वेडे प्रतीक गारविटकर यांकडून 101 रुपयाचं पार्सल आहे मावशी प्रतीक गारविटकर यांचं नाव घ्यायचं आहे खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका ह्याच्या मिशी हाणला भोका
खोक्यात खोका टीव्हीचा खोका. प्रतिकराव, मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोका. राजेंद्र खापरे यांकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पाकिट आहे. मावशी राजेंद्र खापरे यांचं नाव घ्यायचं. जुईची वेणी जाईचा गजरा. जुईची वेणी जाईचा गजरा. राजेंद्रराव, तुमची आई माझ्यावर नजरा. चंदू काजवे मंगेश नागसे यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पाकिट आहे. मावशी चंदू काजवे मंगेश नागसे. बटाट्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आलू. बटाट्याला म्हणतात हिंदीमध्ये आलू. चंदू आणि मंगेश. चंदू आणि मंगेश राव दिसतात खूपच चालू. सिद्धेश गणेश वारे पुणे यांकडून 501 रुपयाचं पाकिट आहे. रुपाली गणेश खंडाळे पुणे यांकडून 201 रुपयाचं पाकिट आहे. अभिराज प्रदीप कालप यांकडून खास वाकड्यासाठी 101 रुपयाचं पाकिट आहे. सार्थक संजय गोखले यांकडून वाकड्यासाठी 100 रुपयाचं पाकिट आहे. संजय शांताराम गोखले यांकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पाकिट आहे. सदानंद रामभाऊ शिंदे गाव धामण शिंदेवाडी यांकडून वाकड्यासाठी 101 रुपयाचं पाकिट आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील एक सुंदर मावशी म्हणून सुंदर मावशी म्हणून संतोष निर्मळ आणि विजय उदरे यांकडून 101 रुपयाचं पाकिट आहे. आम्ही या सर्वांचे नमन मंडळामार्फत बोल लवकर, कशीच बरोबर तुम्हाला अडकवतोस इथे. लाईट करा. अगं मावशी या रस्त्याला सिद्धांत पडता. अरे तुमच्याकडे काहीतरी असेल ना, काहीतरी कायदा वगैरे असेल ना. अरे पेंड्या मावशी आपला कायदा विचारते. आपला कायदा. अरे होय चालेल. आपल्याला सांगावं लागेल. आपण स्वीकारले तेव्हा संगोड्या होते. ऐक गवळ्याच्या दारी जाग निघुनी तुम घरी. ऐक गवळ्याच्या दारी जाग निघुनी तुम घरी. पेंड्या तुझ्या माझी थोडी वाटेवारी देणार नाही. गवळ्याच्या
गवळणीला आपला कायदा पटला असेल तर त्याला तिला असं सांग की देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं 5 मिनिटं बसावं लागेल म्हणून. ठीक आहे, जा लवकर. हे मावशी अरे आता काय झालं? देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं 5 मिनिटं बसावं लागेल. अरे राधे साधू मावशी आता आपण चालून चालून थकले आहोत. हो ग, थोडा वेळ विश्रांती घेऊया. हॅलो, मोहन मोरे यांकडून पेंद्या वागड्या व सुदामासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. सर्व गवळण बसत का त्याला बघू नये. बसले असले पण बसले हा, बायको कोण बसले? कोण बसले? सगळे बसले. चला लवकर, चला. आपण श्रीकृष्ण देवाला सांगूया. यमुना तीरावर सर्व गवळण बसून ठेवलं म्हणून. हा, चला. चला या माझ्या बाजूला. हे मावशी अरे ते गेले. आता चल लवकर बाजाराला. सुदामाला साडे 3 दिवस झाले, अजून काही सुदामाचा पत्ता नाही. सुदामा, अरे सुदामा, आलो देवा. देवाच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद देऊ सुदामा. सांगितल्या गावाची व्यवस्था. देव, सर्व गवळणी यमुना तीरावर बसून ठेवले आहे. शाबास सुदामा, तू जा आणि गुंजवली. मी घेतोय गौरव समाचार. येत होते. खाल्ली वांग्याची पोट, जाय ना जन्माची गोड. राधे ओळखलंच नाही मला. आपल्याला म्हणतात तरी कोण? मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असेल असतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबे हिरा, मस्तकी तुरा आणि कटिबऱ्या ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे तुझं म्हणणे खरे. मी तुझ्यासाठी आता होता धारण केला आहे. तर सांगा आपले जन्म गुन्हा. तर युगे युगे अवतरली राधे तारण्य भक्तजना. युगे युगे अवतरली राधे तारण्य भक्तजना. जनकल्याणासाठी आलो माया रमा. जनकल्याणासाठी आलो माया
चंद्रा का ग राधा हे खरोखर श्रीकृष्ण भगवान आहे चला शरण जाऊया चला तर देवा मी तुला चला आले तुला रजा आहे देवा तुला रजा आहे तुला रजा आहे तुला रजा नाही तुला 7 अवतार दिलेले वचन पूर्ण करावे लागेल त्रिभुवनी घुमतो